विद्यार्थी संघटनांचा लाभ घ्यावा। शिबिरे स्मारकाचे एकदम समोर श्रीमंतांपर्यंत ही सुविधा भेटत असते। श्रद्धांजली देणाऱ्या सर्व समाजबांधवांना एक विनंती की स्मारक परिसरामध्ये कोणी गर्दी करू नका। फोटो काढायचे असल्यास शहीदांचा इथे जो इथे मोठ्या संख्येने पाहू शकता, मोठ्या संख्येने आज शहीद दिवस इथे शहीदांसाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी इथे आलेले आहे। आदिवासी समाजाचे लोक आज इथे शहीद दिवस साजरा करण्यासाठी शहीद जे झाले होते त्यांना आज इथे अभिवादन करण्यासाठी आणि त्यांना आज नागपूरच्या या शहीदाच्या ठिकाणी इथे पोहोचले आहेत। तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने तुम्ही पाहू शकता आदिवासी समाजाचे लोक आज आपल्या शहीदांना इथं आठवण करण्यासाठी मोठ्या संख्येने आज नागपूरच्या या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांना त्यांच्या शहीदांना त्या आठवण करण्यासाठी आज नागपूरच्या या शहीद ठिकाणी इथं पोहोचलेले आहेत। तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने आज इथं गोंडगोवारी समाजाचे आदिवासी समाजाचे लोक पोहोचलेले आहे। आपण दुसऱ्याची त्यांची प्रतिक्रिया बी घेऊया, त्यांच्या जाणून घेऊ। पण आता आपण जेमतेम आज आता इथे पोहोचले आहोत, पाहत आहोत आपण लोकांची इथे मोठी संख्येनं गर्दी जमलेली आहे शहीदांना इथं आठवण करण्यासाठी। पुरुषासोबत महिला वर्ग सुद्धा इथे आलेला आहे, त्यांना आपल्या ज्या बलिदानाची त्यांनी जे केलं होतं त्यांच्यासाठी इथे आदिवासी समाजाची जो लोकांनी इथे बलिदान दिलं होतं त्यांना अभिवादन करण्यासाठी आज इथे नागपूरच्या या बलिदान ठिकाणी पोहोचले आहे। तुम्ही पाहू शकता बलिदान केलेल्या लोकांचे नाव सुद्धा इथे लिहिण्यात आलेले आहे। रक्तदान शिबिर दरवर्षी होत असते। या शिबिरामार्फत आपण आपल्या समाजबांधवांपर्यंत दरवर्षी मोफत गरजू लोकांना मोफत रक्तपुरवठा केला जात असतो। म्हणून आपण जास्तीत जास्त लोक रक्तदान करावे। स्मारक परिसरामध्ये गर्दी होत आहे। स्मारकासमोरून स्मारक परिसरावर फोटो काढून काढायसाठी समुद्रात तुम्ही जास्तीत जास्त लोक रक्तदान करावे। आज नागपूरच्या शहीदांना इथे अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने गोंडगोवारी समाजाचे आदिवासी समाजाचे लोक इथे पोहोचलेले आहेत। तुम्ही पाहू शकता शहीदांचा स्मारकाच्या ठिकाणी आज इथे आहे लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी ते पोहोचलेले आहे।